श्री गुरुदेव दत्त। आज आपण बघणार आहोत द्वितीय रास म्हणजेच वृषभ रास। वृषभ राशीचे तत्व हे पृथ्वी तत्व आहे व ही स्थिर रास आहे। त्यासोबत वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे। शुक्र म्हणलं की लक्झरियस लाईफ ही बऱ्याच जणांना माहिती आहे, बरोबर आहे। शुक्र लक्झरियस लाईफ, त्यासोबत प्रेम, सौंदर्य, उद्योग व्यवसाय यासोबत सुद्धा निगडित आहे। पृथ्वी तत्व असलं त्याच्यामुळे त्याचं अर्थतत्व सुद्धा येतं। ह्या राशीची धडपड म्हणजे स्वतःचं जीवन किंवा कुटुंबाचं जीवन यांना व्यवस्थित सुख संपत्ती मिळावे, सुख समाधान मिळावे यासाठी यांची सतत धडपड चालू असते। त्यासोबत ह्या व्यक्तीची सुख आराम याच्याशी देखील निगडित आहे। शुक्र असल्यामुळे सुख आणि आराम तर आलेलाच आहे। स्थिर रास आहे म्हणजे राशीचा स्थिरपणा आहे। वृषभ राशीचे चिन्ह हे बैल आहे। बैल असल्यामुळे आपल्याला माहित आहे तो मोठा आहे, शक्तिमान प्राणी आहे। पण याचं शक्तिमान जरी असला, मोठा जरी असला तरी ह्या प्राणीचं एक वृत्ती आहे, सहिष्णु वृत्ती आहे ह्या प्राण्याची। त्यानंतर हा परोपकारी वृत्तीचा आहे। त्याचप्रमाणे ह्या राशीचं देखील आहे। ही राशी देखील त्या बैलासारखी चिकाटीने काम करते, सहिष्णु वृत्ती आहे, परोपकारी वृत्ती आहे। या राशीची व्यक्ती सुरेख बांध्याची असते, चुणचुणीत असते। त्यासोबत ह्या वृषभ राशीच्या व्यक्तींचे डोळे व केस अतिशय उत्तम असतात आणि छान असतात, आखीव रेखीव असतात। या राशीचा अंमल तुमचा गळा, घसा, दात, डोळे यावर असतो। त्यामुळे बरेचसे आजार यांना त्याच्याशी जोडलेले असतात, म्हणजे दात दुखणं, कुठेतरी मोतीबिंदू सारखे आजार, अशा प्रकारचे यांना आजार होऊ शकतात। त्यासोबत ही शुक्राची रास आहे म्हणजे शीतग्रह असल्यामुळे तुमचा कफ, सर्दी ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात। तर ह्या गोष्टी तो ग्रह तुमचा त्या भागावर म्हणजे तुमच्या शरीराच्या त्या भागावर अंमल करतो, म्हणून हे आजार होऊ शकतात। बरं, या राशींनी काय निर्मिती करावं, घरी बसून काय करू शकतो? कारण ह्या राशीला म्हणजे वृषभ राशीला उद्योगधंदा केल्याशिवाय करमत नाही। तर या राशीने घरी बसून थंड पेयांचे काहीतरी उद्योग, त्यानंतर इमिटेशन ज्वेलरी, त्यानंतर तुमचं स्वयंपाकामधलं काहीतरी, आता जसं क्लाउड किचन वगैरे अशा काही गोष्टी निघाल्यात, ह्या गोष्टी करू शकतो। पण मुळात हे सौंदर्य प्रसाधनाची गोष्ट असल्यामुळे म्हणजे लक्झरियस असल्यामुळे थोडंसं तुम्ही त्याचे प्रोडक्ट तयार करणं किंवा प्रोडक्ट सेलिंग करणं ह्या गोष्टी सुद्धा करू शकता। तर ही शुक्राची रास असल्यामुळे तुम्ही बँकेत जॉब करू शकता। त्यानंतर तुम्ही गायक, चित्रकार किंवा ब्युटी पार्लर, सलून अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता। त्यासोबत शेअर ब्रोकर्स हा सुद्धा व्यवसाय होऊ शकतो तुमच्यासाठी, कारण हा पण लक्झरियस म्हणा किंवा शुक्राचा असल्यामुळं तुम्ही तो पण व्यवसाय करू शकता। त्यासोबत तुम्ही दुधाचा व्यवसाय, मिठाई तयार करणं, मिठाईचा व्यवसाय, तुम्ही कुठेतरी दुग्धजन्य पदार्थ ज्याची प्रक्रिया करून अशा याच्यामध्ये क्षेत्रात तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करू शकतात। त्यानंतर तुम्ही फुलं विक्रेते, इंटेरियर डिझायनर अशा गोष्टी जिथे तुम्ही लक्झरियस गोष्टी वापरल्या जाऊ शकतात, जिथे तुम्ही लक्झरियस गोष्टी वापरू शकतात अशा गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला व्यवसाय रूपात किंवा नोकरीच्या रूपात तुम्ही स्वतः करू शकतात। त्यानंतर रसवंती ग्रह, विवाह मंडळे या जे पुन्हा तुमचं स्त्रियांचं वसतिगृह असतं, अशा गोष्टींमध्ये तुम्ही काम करा। त्यामुळे तुमचा शुक्र चांगल्यापैकी ऍक्टिव्ह होईल आणि तुमची रासही तुम्ही योग्य प्रकारे वापरू शकणार आहात। शुक्र म्हणल्यानंतर तिथं तुम्ही एक्स्ट्राचा खर्च अशा गोष्टी येतात, पण मुळातच ही वृषभ रास स्थिर असल्यामुळे ही निर्णय व्यवस्थित घेते, विचारपूर्वक घेते आणि स्थिर राहून घेते। त्यामुळे या राशीच्या लोकांनी माझ्या या व्हिडिओतून काही त्यांना मिळत असेल ज्ञान तर नक्कीच घ्या, फायदा करून घ्या। आणखी काही जर तुम्हाला याच्यातून माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा। संपर्क केल्यानंतर आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर तर 100% देणारच आहोत। कसा वाटला वृषभ राशीवर आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे सोबत आहे त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जातील, त्यांना काहीतरी मार्गदर्शन होईल आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आणखी सुलभ होईल।
नक्कीच तुम्हाला जे तुमचे सहकारी असेल किंवा तुमच्या ओळखीतले असेल, मित्रपरिवार असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक राहील. आयुष्यात पुढे काहीतरी गोष्टी घडायच्या असतील का घडवायच्या असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण राहील. त्यासाठीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.